हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल शुभारंभ ब्लॉग्स, पूजा आर्टिकल्स अँड मच मोर. मी मागच्या आठवड्यात कुंचमचा जेव्हा व्हिडिओ केला होता तेव्हा तुम्हाला म्हटले होते की मी शुक्रवारची पूजा तुम्हाला करून दाखवेन, पण काही कारणाने मला वेळ नाही मिळाला. तर आज मंगळवार आहे, तर मी तुम्हाला दाखवते कुंचमची पूजा कशी करायची. तर सगळ्यात पहिले तुम्ही जिथे पूजा मांडणार आहात तिथे स्वच्छ करून, जागा स्वच्छ करून छान असं आसन मांडून घ्यायचं आहे. तर मी असं मांडलं आहे, असं छान असं आसन. मग जिथे आपण पूजा मांडणार आहे तिथे तांदूळ आणि हळदी कुंकू घालून घ्यायचं. मग नंतर एक दिवा लावून घ्यायचा. आधी हा माझा अखंड दिवा आहे, तो मी आधी लावून घेतला आहे. तुम्हाला मी दाखवते काय काय साहित्य लागतं. साहित्यामध्ये पहिलं तर कुंचम लागतो, कुंचम. मग हळदी कुंकू लागतं आपल्याला. लक्ष्मीची मूर्ती आहे, गजलक्ष्मी आहेत. लक्ष्मीचं वाहन औल आहे, हे लक्ष्मीचं वाहन आहे. मग ते मी ठेवते. शंखचक्र, दिवे आहेत. सगळ्यांना मी अलंकारित करून घेतलं आहे. बघा, कुंचमण तुम्ही बघू शकता. केशर अष्टगंध लावलं आहे मी, केशर चंदन लावलं आहे आणि त्यावर हळद कुंकू लावलं आहे. आणि मी ज्या वस्तू घेते आपल्याला कुंचममध्ये घालण्यासाठी ते आहेत हे आपले कॉईन. अष्टदल कमल बनवायला कुंचनच्या खाली कॉईन लागतात, ते हे कॉईन आहेत. बांगड्या आहेत, पंचरत्न आहेत, गुंज आहेत, पवळे आहे, मोती आहे. कुंचनमध्ये मी 2 कवड्याच टाकते. 2 कवड्या, 2 ब्राऊन कवड्या, 2 गोमती चक्र. आणि हे मी चांदीचं हळकुंड टाकते. नारळ आहे, चांदीचं लवंग आहे. आणि हे आपले नॅचरल हळकुंड आणि 2 लवंग खरे. जास्तीत जास्त जेवढं आपलं नॅचरल आपण कुंचममध्ये टाकू ना साहित्य, तेवढं चांगलं. हे मी आधीपासून बघितलं होतं शीतलताईंकडे आणि मला आवडलं होतं म्हणून मी घेतलं आहे. पण ते काही कंपल्सरी नाही आहे की आपण चांदीचंच घालायचं. लक्ष्मीची आवडतं आहे चांदी, मोती वगैरे लक्ष्मीला आवडतं. मग एखादी छोटी वस्तू ही टाकली ना तरी कुंचनमध्ये चांदीची तरी चालते. सगळं चांदीचं हवं असं काहीच नाही आहे. आणि एक लक्ष्मीचा कॉईन, तर माझ्याकडे हा आहे, तो मी कुंचनवर ठेवते. आणि हा एक होता माझ्याकडे आधीपासून म्हणून तोही पूजेत ठेवते. लक्ष्मीची पावलं आहेत. तर तुमच्याकडे लक्ष्मीचा फोटो असेल तर फोटो चालेल, आणि दोन्ही असेल तर दोन्ही ठेवू शकता. माझ्याकडे दोन्ही आहे म्हणून मी दोन्ही ठेवते. तुम्ही काही एक ठेवू शकता, फोटो किंवा मूर्ती. 1 ग्लास म्हणजे आपला हा माझा कुंचन आहे त्या मापाचा मी 1 ग्लास तांदूळ भरून घेतलेत. माझ्याकडे लक्ष्मीचा फोटो आहे, तो मी ठेवला आहे. फुलं लागतील आपल्याला, थोडीफार फुलं असतात, ती घ्यायची. चल बघूया आता कशी पूजा करायची ती. तर मी पूजा करत जाईन, फक्त बोलणार नाही मी मध्ये. तुम्ही बघा मी कशी करते, ठीक आहे? चला तर मग बघूया. तो आता तुम्ही बघू शकता मी छान असं फोटो आहे, लक्ष्मीचा फोटो आहे. त्याच्यावर सरस्वती आहे, गणपती आहे, गजलक्ष्मी आहेत. तर त्यांना मी छानसा असा फुलांचा हार घातला आहे. आणि चुंदरी आहे लाल कलरची, ती मी फोटोवर अशी घातली आहे. आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला गजथाली दाखवलेली, ती 8 इंचाची थाली आहे. बघा, ह्याच्यावर छान असं स्वस्तिक वगैरे आहे. ह्याच्यावर हळदी कुंकू व्हायचं. आणि ह्याच्यावर हे आसन पण मी तुम्हाला जरी बॉर्डरचं दाखवलेलं आहे. हे छोटं आसन आहे, ते बरोबर बसतं ह्याच्यावर. तर हे मी ह्याच्यामध्ये ठेवणार आहे. ह्याच्यावर कॉईन्स ठेवणार आणि मग कुंचनची स्थापना करणार. आणि हे मी लक्ष्मी पावलं ठेवण्यासाठी हे स्वस्तिक आसन आहे, आपल्याकडे हे पण असतात. त्याच्यावर तांदूळ हळदी कुंकू वाहून घेतलेत 2 साईडला 2. आणि इथे मी छोटासा चौरंग ठेवला आहे. आणि हे पिंक कलरचं आसन आहे, ह्याच्यावर मी लक्ष्मीला इथे स्थापन करणार आहे. चला तर मग बघूया पुढची पूजा. आपण आता अशी तयारी करून घेतलेली आहे. मग अशी मी हार घातला होता फोटोला. आता मी गुलाबाची 2 फुलं, कारण गुलाब पण लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहेत. तुम्ही बघू शकता मी हळदी कुंकू लावून ह्याच्यावर जरी बॉर्डरचं आसन घातले. त्याच्यावर ते 8 कॉईन्स ठेवलेत आपले घरातले. 8 कॉईन्स त्याच्यावर हळदी कुंकू लावलं आहे. आता मी त्याच्यावर कुंचम ठेवते. अशा प्रकारे आपल्याला कुंचम ठेवायचं आहे. आणि बाकी बघा, लक्ष्मीला मी ठेवलं आहे ते सगळं हळदी कुंकू. हे दिवे मी आता प्रज्वलित करते. हे औल आहे, लक्ष्मीचं वाहन. हे
आपल्याकडचं स्वस्तिक आसन, त्याच्यावर हळदी कुंकू तांदूळ ठेवून मी लक्ष्मीची पावलं ठेवली आहेत. ही आपली पितळी पावलं आहेत, दोन्ही साईडला पावलं ठेवली आहेत. आणि माझ्याकडे हे मी एक्स्ट्रा घेतलं होतं सामान म्हणून, साहित्य म्हणून मी हे एक्स्ट्रा इथे ठेवलं आहे सजावटीसाठी. बांगड्या मोती वगैरे, ब्राऊन कवड्या, सफेद कवड्या, गोमती चक्र, सफेद किंवा पिवळ्या कवड्या, आणि हे माझ्याकडचे काही कॉईन्स असे मी ठेवलेत. आणि सप्तपदी सुपारी, आणि हे विष्णूचक्र नाम मी इथे ठेवते असं. हे बघा, आता मी पूजेला सुरुवात करते, मग तुम्ही बघा मी कशी करते ते. ओम श्री महालक्ष्मी दिव्याय नमः. 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 लक्ष्मी दिव्याय नमः. ओम श्री महालक्ष्मी 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 दिव्याय नमः. तर तुम्ही बघू शकता आपली पूजा ही धनलक्ष्मी कुंचन सेवा ही पूर्ण झालेली आहे. आत्ता मी नैवेद्य म्हणजे आज जरा घाई झाली तर खडी साखरेचाच नैवेद्य दाखवला मी. इथे लोटी भांड्यामध्ये पाणी ठेवलं आहे, खडी साखरेचा नैवेद्य दाखवला आहे. सगळी पूजा आपली झालेली आहे. आत्ता आपण सगळं झाल्यानंतर, कुंचम भरून झाल्यानंतर आपल्याला आरत्या, सगळ्या देवांच्या आरती करायची. आपण नेहमी जसं देवांची पूजा करतो, सुखकर्ता दुःखहर्ता देवीची आरती, परत मग श्रीसुक्त, विष्णू सहस्त्रनाम, तुम्हाला जे येतं ना, जे तुम्ही करू शकता तेवढं तुम्ही करायचं आहे. आणि आता मी इथे 2 गुलाबं ठेवली आहेत. ते मी नेहमी वेणी वगैरे घालते.
तर आज खूप पाऊस असल्यामुळे काहीच मिळालेलं नाही आणि आपण या गुलाबांना अत्तर लावणार आहोत. आणि कस्तुरी अत्तर पण खूप आवडतं लक्ष्मीला, तर मी आता लावून घेतलेलं बघा. तुम्हाला थोडं शाईन दिसत असेल गुलाबावर, ते मी अत्तर लावलं आहे, त्याची शाईन दिसते. चला तर मी आता सगळ्या आरती वगैरे करून घेते. तर तुम्हाला कशी वाटली माझी आजची मंगळवारची धनलक्ष्मी कुंचन सेवा, तर नक्की मला कळवा कमेंटमध्ये. चला तर मग भेटूया नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय आणि सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.